सर्व पोलीस बांधवांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत मंचावरती आपल्या व्यासपीठावरती। सर्वांना विनंती, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचे। पोलीस बांधव सर्व पोलीस बांधवांचं या मंचावरती अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मंचावरती उपस्थित असणारे इतर मान्यवर आणि पोलीस बांधव आपल्या सर्वांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत इथे मंचावरती करतोय। वेलकम ऑल ऑफ यू सदरक्षणाय खल निग्रणाय। धन्यवाद धन्यवाद। चला, अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतो आणि मॅच स्टार्ट करायची आहे। ओके, काउंटडाऊन चालू करू आपण। तर पोलीस बांधवांनी ही मॅच जिंकलेली आहे। पोलीस मित्र टीम विजयी झाली आहे आणि त्यांना आपण ट्रॉफी देणार आहोत। चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला। मक्खन ड्राईव्ह, मुंबईचा मरीन ड्राईव्ह जेवढा चांगला ना त्यापेक्षा अतिशय चांगला हा ड्राईव्ह। 4 धावा चौकार। विजयी झाली त्यांची टीम, त्यांच्यासाठी देखील ट्रॉफी अरेंज केली। त्यासाठी या ठिकाणी उमर 11 गोरेगाव संघ आणि संपूर्ण बुवेरे परिवार त्यांच्या सर्वांचं अतिशय मनापासून आभार। इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी ही ट्रॉफी अरेंज केली आहे। ज्यावेळेस आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला काढले। पॉइंट रिजनला बॉल जाईल, 4 धावा मिळतील। चौकार आलाय पुन्हा एकदा। पोलीस बांधवांची टीम विजयी झाली। अभिनंदन टीम, खूप खूप अभिनंदन पोलीस बांधव। मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आदरणीय गोविंद पाटील सरांना। क्रिस्टल मोमेंटो आणि मेडल देखील दिलं जाईल आदरणीय बाबूभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते। एपीआय गोविंद पाटील यांना। मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय एपीआय गोविंद पाटील सरांना आणि खूप खूप अभिनंदन टीम पोलीस मित्र। धन्यवाद तुषारजी शिंदे सर। आपण मागच्या दिशेने जाऊ। 12 धावा धावफलकावरती आहेत। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रात्रीमध्ये। जय कोलंबो माता शेलू आणि त्यांच्या विरोधात RK 11 गोरेगाव संघ। पहिले षटक आरामचा आपण पाहतो। 2 चौकार त्याच्या विरोधात जरूर पाहायला मिळाले। 3 चौकार पाहायला मिळाले आणि आता 12 धावा धावफलकावरती आहेत। दर्जेदार गोलंदाजी मॅन्डेटरी पॉपअपचं षटक हाताळत असताना पंचांच्या डावीकडून षटक आहे।
शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडला गणेशला आपण पाहतोय. सुरुवात धमाकेदार राहिली आहे आबिरशा इलेक्ट्रिकल्स जय कोलंबो माता शेलू संघाची. हो लाईन करावे इथे झाली मिस्टेक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अष्टरक्षक मात्र बीट होत आहेत. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती आलाय चौकार. मिळेल नशिबाचा पंजा. तर आपण पाहतोय एपीआय गोविंद पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय अक्रमभाई, आदरणीय बाबूभाई, आदरणीय शहाबाद चाचा, आदरणीय अखिलभाई या सर्वांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय. बॉल साठी तब्बल 11 धाबा मोजाबा लागतील उमर 11 गोरेगाव संघाला. ऑलरेडी आपण पाहिलं तर 3 चौकार आले होते गणेशच्या बॅट मधून आणि काय जबरदस्त बॅटिंग तो करतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धाबांचा फ्लो जबरदस्त पाहायला मिळालाय. पहिलं षटक संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 23 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आमच्या समवेत अनस शेख आहेत जे मात्र ऑफिशियल स्कोरर आहेत. शेख किंग या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि आज आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा अर्थातच गोरेगावकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स ट्रॉफी 2025 दर्जेदार ही सीझन आहे आणि त्यामध्ये पहिला मान हा नाईट रजनीचा गोरेगावकरांचा असतो. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जय कोलंबो माता शेलू संघाची आहे. षटक क्रमांक 2 मध्ये मुशरफ. हो पहिला बॉल यावेळेस बॅटची कडा मागे चाललाय आणि ते चांगली फिल्डिंग आहे. मागे आपण पाहतोय शप्पू होते आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी मात्र हात बाहेर काढला आणि झटकण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हा चेंडू फील्ड सुद्धा झालेला आहे. त्याला माहिती आहे कदाचित आपण प्रयत्न करून पाहूया मॅच मध्ये. आणि नेहमी आम्ही क्रिकेटमध्ये हेच सांगत असतो की प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाहीये क्रिकेटमध्ये. आणि तसा प्रयत्न आता मैदानामध्ये सरफराज शेखने केलेला आहे. हो लाईन 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 आणि या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित या 2 धावा घेण्यासाठी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस कारण त्यांनी सामना जिंकला. प्रेक्षणीय लढत अतिशय आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळालं. गोरेगावकरांना नुकताच बीट करून आता मात्र परतीच्या प्रवासाला ऑन ड्युटी पुन्हा एकदा जॉईंट होतात. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर त्यांच्याबद्दल चर्चा करायची झाली तर सातत्याने आपण पाहतोय ते मात्र अगदी ऑन ड्युटी असतात. उघड्या डोळ्याने पहारा देत असतात तेव्हा आपण सुखाची झोप घेऊ शकतो हे त्यांचं कार्य आहे. हो यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न समोर राहिला बॉल आणि कबा पॉइंट मध्ये एक सिंगल धाव मिळते. पहिला सिंगल आली त्यानंतर 2 त्यानंतर सिंगल एकंदरीत धाबा धाव फलकावरती 27 कुणाल बात्रे आपण पाहतो सई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट आणि आज त्यांची घरची टीम या ठिकाणी खोणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 27 धाबा आहेत. चांगली सुरुवात. जय कोलंबो माता शेलू संघाची अविनाश तरे पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने अबिरशा इलेक्ट्रिकल्स त्यांच्या कन्याच्या नावाने हा संघ खेळत असतो. बॉल चालला लॉंग गॉनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त पाहायला मिळालाय परंतु बॉल सीमा पार आलेला खणखणीत षटके.
मध्ये गणेश ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला आणि आता रोहन सुद्धा मैदानामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करत आहे. स्वागत केले गोलंदाज मुशर्रफचं. वेलकम टू द ग्राउंड. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग गॉफला अलॉंग द कार्पेट. एक सिंगल आली कंप्लीट होती आणि आता अगदी आपण पाहतो सातत्याने शेलू संघ म्हटला ना तर तुम्हाला अविनाश तरे जेव्हा जेव्हा प्रत्येक मॅचेसमध्ये जशी टुर्नामेंट असेल तसं मात्र चेंजेस डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. संघामध्ये प्रत्येकाला प्रमोट करण्याचं काम प्रत्येक खेळाडूला ते करत असतात आणि आज सध्या आपण जर पाहिलं तर नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच सलामीची जोडी गणेश आणि रोहन तुम्हाला पाहायला मिळतात. धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय भरपूर प्रचंड वेगाने पुढे सरकलेत. 34 धाबा शेवट गोड केला मुशर्रफने. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकामध्ये 17.00च्या सरासरीने ही धाबगती पाहायला मिळाली आहे. पहिला सामना आपण पाहतोय जो मात्र वेगळ्या हाफमध्ये होता अर्थातच इनगाव शंकर विशेषच्या संघाने तिथे बाजी मारली आहे आणि अगदी त्यानंतर आपल्याला प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली. तिथे महाराष्ट्र पोलीस या संघाने बाजी मारली आणि आता मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सामना अर्थातच RK11 गोरेगाव आणि त्यांच्या अपोजिट JK शेलू. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळतील आज. दर्जेदार खेळ प्रत्येकाचा आज तुम्हाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ सुद्धा पाहायला मिळणार आहे. अनिल दादा ढोपरी त्यानंतर खोनी संघ असेल पारदेव गोवे असेल पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव हा संघ MD11 नावाने खेळेल. त्याही संघाचं आपण कौतुक करू. अनेक संघ तुम्हाला या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये वेगवेगळ्या विभागातून पाहायला मिळतील. हाल संघ सुद्धा मुनीर पटेल यांचा 34 धावा फलकावरती. हो यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न वाईड लॉंगॉनला बॉल चालला. क्षेत्ररक्षक सज्ज तिथे मिळेल फक्त सिंगल धाव. फैसल येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आपण पाहतो त्यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाज चाचा बुबेरे असतील अहमरभाई बुबेरे अखिलभाई अँड ऑल टीम सर्वांचं आपण कौतुक करू. उमर 11 गोरेगाव संघाचे सर्वच खेळाडू. हो यावेळेस ऑन साइडला वेगाने प्रत्युत्तर दिले. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक A1 क्वालिटीचा शेलू ब्रँडेड षटकार. काही वेगळीच आहे आणि मैदानावरती ते स्वतः सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहेत. राऊंड विकेटने फैसल तयार. ओ लाईन पाहावी लागेल. चेंडू पडल्यानंतर पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली. पंचांना प्रश्न विचारला गेला परंतु त्या प्रश्नाचं उत्तर पंचांकडे नाही आहे. फक्त डॉट बॉल पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिर 41 वरती आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले सत्र कंप्लीट करायचंय. हे सातत्याने प्रत्येक संघाला नम्रतेची सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉल चालला लॉंग ऑफला आणि तोपर्यंत चेंडू अडवला जाईल. एकच मिळेल. 42 धावा आहेत. भरपूर धावा या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आमचे सर्व लाडके प्रेक्षक मैदानाच्या चौफेर बाजूने आहेत. ओ लाईन मिस केली आहे. बॉल चालला लेग स्टिकला सोडून मागे ST रक्षकाकडे. तोपर्यंत वाईट बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल. कदाचित आपण पाहतो धोका होऊ शकला असता. फैजलला माहिती आहे कदाचित घराचं मागचं दार उघडे आणि चोरी करायला सोपं जाईल त्याच अनुषंगाने टाकण्यात आलेला हा बॉल होता. ओ लाईन चांगली आहे. संबर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. आता मात्र ST रक्षकाकडे चालला मोहम्मदकडे. हा बॉल ब्लँक स्ट्रोक होता. डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 43 धावा. नुकताच आमच्या मंचावरती आगमन झालंय कासगाव गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. अगदी आपण पाहतोय 2 ते 3 दिवसापूर्वी गोव्यावरून त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि भाऊशेठ म्हटलं तर थोडेसे लेट पण थेट असतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44
धावा फलकामध्ये. चला पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानावरती आणि खेळाडू बसतील काही मिनिटं पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे MS च्या माध्यमातून एक चांगलं संगीत. प्ले करा. तुषार शिंदे यांना विनंती राहील किंवा राहुल चव्हाण आपण प्लीज स्टेजशी संपर्क करा. यस प्ले डीजे. तर आपण पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊ राऊत साहेब आहेत. विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू. कासगाव गावातील समाजसेवक उद्योजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुन्ना बुबेरे साहेब यांना विनंती आपण या आपला शुभ हस्ते आपण भाऊ राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान करतोय. या मुख्य व्यासपीठावरती खरं तर भाऊ राऊत साहेबांना तुम्ही पाहताय त्यांचा शुभ सन्मान होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल या स्पर्धेचं गोड आठवण एक सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. भाऊ राऊत साहेबांचा हा यथोचित मान सन्मान तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तदनंतर मी विनंती करेल बारामजी मस्कर साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. बारामजी मस्कर साहेबांना विनंती आपण या आपला सन्मान आम्ही करतोय कारण भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पानांचा मानसन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळेच की काय आता आपण हा सन्मान करतोय. वळूया मागच्या दिशेने बारामजी मस्कर साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती करतोय. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया माझ्या दिशेने आणि 50 धावा धावफलकावरती राहुल सर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर जेकी शिलू चे हे 2 सलामीवीर खेळाडू मात्र अक्षरशः बरसत आहेत. गणेशचा विचार केला तर वैयक्तिक 32 वरती तो नाबाद खेळतोय आणि त्याला 7 मिळते रोहनची जो मात्र 16 वरती नाबाद आहे. हो यावेळेस आणखीन एक क्रॉस बाडे स्ट्रोक खेळायचा होता. संपर्क नाहीये. कदाचित हा चेंडू खराब आहे. पंच दर्शवत आहेत आउटसाइड दी ऑप्स्टम हा चेंडू होता. अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू टाकण्यात आला आणि व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम रुपये 1 लाख भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात सर्वांचे लाडके बाळा मामा यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलेले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शेबाचाच्या बुबेरे असेल. अखिलभाई बुबेरे, फैसलभाई बुबेरे आणि कैसरभाई बुबेरे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येईल. रोख रक्कम रुपये 50,000. 6 पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि तृतीय, चतुर्थ आणि 5वे आणि 6व्या क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 25,000 रुपये या स्पर्धेमध्ये देण्यात येतील. षटक क्रमांक आपण पाहतो 4 ला आज सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अप्रतिम पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. षटकार आल्यानंतर एक चेंडू खराब जरूर टाकला मुशरफने परंतु आता 2 चेंडू या ठिकाणी डॉट सुद्धा पाहायला मिळाले आहेत. कदाचित आपण पाहतो कौनेन बुबेरेची थोडीशी कमी जाणवते या संघाला असं म्हणायला हरकत नाहीये राहुल सर कारण थोडस बॅटिंग लाईनअप या ठिकाणी आपण पाहिलं तर कमी पडते. एक मॅच अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलेले आहेत कौनची भरपूर कमी जाणवते या संघामध्ये. गोलंदाज मुशरफ
ऑन साइडला आणखीन एक वड स्ट्रोक, लांबच लांब पल्ल्याचा जबरदस्त धडाकेबंद धमाकेदार षटकार. या दोन जोडी चा खेळ आपण जर पाहिला तर एका बाजूला 32 वरती नाबाद गणेश आहेत आणि आता 22 वरती पोहोचलाय तो रोहन. चांगली बॅटिंग करतायत या दरम्यान दोन्ही संघासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे अत्यंत जवळचे मित्र विलास राऊत कासगाव यांच्या वतीने सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि सेकंडचा कॉल या ठिकाणी DRS. जाऊया आपण टेक्निकल रूम मध्ये ज्या ठिकाणी तपासलं जाईल ही दुसरी धाव कंप्लीट हाय की नाही हे तपासलं जाईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता बघा. DJMS हार्टबीट डॉट आउट. फलंदाज सेफ असेल. बळतील 2 धावा जय कुलंब माता शेलू संघाला लेग बाईच्या रूपानं. बाळा माडे सर मला सांगतात लेग बाईज 2 धावा मिळतील. धावत संख्या धावफलकापती आमचे अनस शेख जे शेख किंग आहेत ते मात्र आम्हाला माहिती देतात. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवण्यात आलेले आहे. 59 ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि या ठिकाणी सेफ असेल. अगदी आपण पाहतोय 1+1 बाय पण गेट 1 2 धावा आणि पुनश्च एकदा DRS घेण्यात आलेले फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या वतीनं. अर्थातच RK11 गोरेगाव टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. पाहावं लागेल. निरंजन सावंत सर SOUT फलंदाज बाद. 1 धाव मिळेल एक्स्ट्रा. आणि आपण पाहतो पहिला धक्का लागलाय टीम आबिरशाह इलेक्ट्रिकल्स पुरस्कृत जय कोलंबो माता शेलू संघाला. फलंदाज बाद. शेलूचे अनिकेत भगत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता मैदानावरती दाखल झालाय शेलू टीमची रन मशीन अर्थातच साईनाथ मसने. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज मुशर्रफ. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं हलकस वळण घेणारा नक्कीच आपण पाहिला. 62 धावा धाव फलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 4 षटकांमध्ये तब्बल धावत संख्या 60 पेक्षा जास्त राहुल सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 62 चांगली बॅटिंग केली आहे. अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जणू काही 15.50च्या गतीनं या ठिकाणी धाबा बनवण्यात आल्यात. करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. जय कोलंबो माता शेलू संघाची आपण धावत संख्या आपण पाहिले तर सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. टू 61 आपण करेक्शन या ठिकाणी ते करतोय.
घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो आणि एकच धाब्यावरती समाधान सुद्धा व्यक्त करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सूरज आहेत. एक सूरज अस्ताला गेलेत आणि आता एक सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अगदी आपण पाहतो मैदानावरती खेळत असताना जय कोलंबो माता शेलू संघ धावसंख्या चांगली पाहायला मिळते. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र गरंगळत चाललाय डीप मध्ये. साई मसलेला मात्र 2 धावा हव्यात आणि तो प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावा धाव फटलावरती जोडल्या जात आहेत. दोन धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेले आहेत आणि आता गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. हो यावेळेस कबाच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता आणि एकच धाव मिळेल. डीप कबरला आपण पाहतोय हा बॉल चाललाय तोपर्यंत मिळते सिंगल धाव. स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. जबळ आपण पाहिलं तर गणेशने भरपूर धावा बनवल्या. चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांनी करून दिली आणि तो मात्र परतीच्या प्रवासाला लागला. आता गणेश आतमध्ये रोहनला आपण पाहतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः त्याला खोदून काढलाय आणि इथे धाबांचा आपण जर विचार केला तर एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा ऍड होतीये. 65 धाबा आहेत. सध्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आमची कासगावची आहे. विलास राऊत आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचे करूया आपण मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार. हो यावेळेस कव्हर्सला आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळाला. बॉल चालला डीप मध्ये. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत साईनाथ मसने आणि आता 2 धावा धाव फलकावरती येतात. 68 धाबा. 68 शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल या इनिंगचा. दर्जेदार खेळ आणि यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. हो लाईन करावे पाहावं लागेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक मिस्टेक या इनिंग मध्ये टीम गोरेगाव संघाकडून. प्रतिस्पर्धी संघाला मिळतील या मात्र 5 धावा. 9+4 चौकार. संघांना आहे आता प्रवेश. 73 धावा झालेले आहेत. या 5 धावा या अगोदर आरामच्या षटकामध्ये 5 धावा. एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा ह्या एक्स्ट्रा आलेले आहेत. पंजा ओ लाईन चांगली आहे. हा बॉल कदाचित आपण पाहतो या ठिकाणी चांगला पाहायला मिळालाय आणि इथे फलंदाज सुद्धा बाद झाले. धाव मिळणार नाहीये आणि परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज झाला. शेवटच्या बॉलवरती 2 विकेटच्या ठिकाणी पतन होतं आणि आता 73 धावा धाव फलकावरती आहेत आणि 74 धावांचं आव्हान या मॅच मध्ये उभं केलंय ते RK11 गोरेगाव संघासमोर. उसटणे आणि गोवे संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. उसटणे आणि गोवे संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी लगेच त्वरित संपर्क साधायचा आहे. उसटणे संघ आणि गोवे संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती या. गोवे संघाचे संघनायक दाखल झालेत. यस टॉस आहे अखिल सर. उसटणे संघाचे संघनायक देखील इथे दाखल होत आहेत. दोघांचे स्वागत. मुजीब भाई आपण या. आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. आदरणीय श्रीमान मुजीब भाई आपण यायचे. आपल्या शुभास्ते इथे टॉस संपन्न केला जाईल. हेड आणि टेल कोण मागते हा प्रश्न आहे.
हेड असा कॉल आहे आणि हेड ॲज इट इज झालाय. उसाटणे संघाने टॉस जिंकला. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. मुजीबभाई, उसाटणे संघाने टॉस जिंकला आणि निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करतो. 5 षटकांची मॅच आणि बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही का बरं घेतलात? आमचा जास्ती बॉलरवर विश्वास आहे. निश्चित धावा डिपेंड करता येतील असा तुमचा मानस आहे आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप दरवर्षी चांगलंच करतात आणि या गोरेगावची टीमचं आणि यांचे पॅकरचं एवढं प्रेम आहे ना आमचं का विचारू नका. एवढं संबंध चांगले झालेत का आम्ही एक फोनवर इंटरव्ह्यू करतात ते. तर अतिशय चांगली माहिती त्यांनी दिली. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता गोवे संघाचा? फिल्डिंग केली असते. आणि आता निर्णय पथ्यावरती पडला असं कुठेतरी म्हणायला वाव मिळतो आणि एकूण संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. स्पर्धा खूप चांगली आणि ग्राउंडही खूप चांगलं आहे, खेळायला मजा आहे. तर निश्चित आणि एक प्रश्न खरं तर टेक्निकली बऱ्याच मी पहिला इंटरव्ह्यू आज रजनीमध्ये कव्हर केला त्यावेळेस विचारलं की नाईट क्रिकेट आणि डे क्रिकेटमध्ये काय फरक तुम्हाला वाटतो ॲज अ कर्णधार म्हणून? नाईट क्रिकेटमध्ये म्हणजे वातावरण थंड झालेलं असतं त्यामुळे धावा बनवायला थोडा प्रॉब्लेम होतो, पण नाईटला खेळायला मजा येते. दिवसामध्ये थोडीशी हवा असते आणि हवा ट्रॅव्हल होत असते. नाईट क्रिकेटमध्ये हवा विरळ असते, हा फरक असतो. आणि गोवे संघाला बदलापूरचं वातावरण अनुकूल देखील आहे असं सांगतायत मॅडी सर. हरकत नाही, आपण पाहते टॉस इथे जिंकलाय उसाटणे संघाने. प्रथम ते फलंदाजी करतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती ऐकूयात आपण मानकिवलीचा बदलापूरचा बुलंद आवाज आदरणीय राहुलजी चव्हाण सर, अर्थात बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. उमर 11 गोरेगाव व त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. फ्रेंड्स चषक स्पर्धेचा आज 4थी रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल फटका चांगला आहे. धाबा देखील मिळते का? चांगला पाहावा लागेल. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर पहिल्या बॉलवरती मोहम्मदला आता मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. भोपळाही फोडू शकला नाहीये. काल देखील मोहब्बत सुरुवात भरपूर चांगली केली होती, परंतु त्यानंतर तो बाद झाला. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर टार्गेट मोठा, परंतु गोरेगाव नाव कुठं छोटा. अगदी हक्कीच्या अंतरावरती असलेले गाव तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला अजय कोलंबा माता शेलू, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय आरके 11 गोरेगाव. या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला ही मोठी मॅच पाहायला मिळेल. टार्गेट इथे मात्र सेट झालं. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 74 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बरोबर ती विकेट संपादित केली आहे निहाल. इथे पुन्हा एकदा हा देखील फटका फसला की काय? खेळाडू इथे मात्र पाठमोरा, परंतु धाबा इथे चांगला मिळतील. एक सिंगल धाव एकपटे गेली आणि सिंगाच्या साथीनं स्वतःच व संघाचं अकाउंट ओपन केलं. फैजल शेखच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्षात चांगला क्रिकेट फैजलचा आम्ही पाहिलाय. या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून गोरेगावकरांच्या आशा अपेक्षा आता वाढलेत. चांगली बॅटिंग फैजलनी करावी हीच अपेक्षा आता गोरेगावकरांच्या तुम्हाला पार मिळतील. त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये अरम शहबाज बुबेरे आता दाखल झालेत या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग अरबला देखील करावी लागेल. गुरुदात निहाल आतापर्यंत 2 चेंडू फेकत असताना एक सिंगल त्याने खर्च केली या मॅचमध्ये.
इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल वाईट बॉल. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर शेलूचा मलिंगा तुम्हाला पार मिळेल मैदानावरती तो गोलंदाजी करतो. आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केला. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्यांनी चालवला. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईट आर्म अर्ध विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा बॅटन पार्टच्या मधनं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावल्या. आज अविनाजी तरे यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आला. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अनिकेतजी भगत जे आमचे जवळचे मित्र आहेत ते देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय. निहालला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. इथे देखील पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बळवायचं होतं नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय भन्नाट वेग तुम्हाला पार मिळेल. तेच थरार गोलंदाजी आता करत असताना निहालला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. धावफलक टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावल्या. आज मात्र मोहम्मद थोडे नाराज असतील कारण या मॅच मध्ये मोठ्या मॅच मध्ये मोठी बॅटिंग त्याला करायची होती परंतु आता तो बाद झालाय. इथे देखील तिसरा सलगचा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये आता पूर्णपणे कंबर कसली आहे संघ जय कोलंबो माता शेलू या टीमच्या माध्यमातून. कारण टॉस जिंकला तिथे आपण पाहिलं खरं तर बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलं टीम गोरेगाव संघाला. आणि मैदानाच्या आरपार तुम्ही पाहताय आता चांगली गोलंदाजी होतीये. इथे बॅटची कडा घेतली. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नो बॉल आणि त्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ. उत्तरार्धामध्ये आपण पाहतो भली मोठी धावसंख्या त्यांना चेंज करायची आहे. फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि फैजलच्या बॅटमधून सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना तर निहालभाई भुबेरे यांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम रुपये 8,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. हे प्रेम आहे फैजल वरती कारण चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला. कालच्या रात्रीमध्ये जरी थोडंसं त्याने नाराज केलं परंतु तर देखील पुन्हा एकदा नवीन जोमानं गुणा गोविंदानं तो या मैदानावरती दाखल झाला. चांगली बॅटिंग तो करेल यात शंकाच नाही आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. खरं तर आता मोमेंटम इथून मात्र शिफ्ट होईल का गोरेगाव टीमच्या बाजूने हे देखील आता पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. डिबॅक स्कोरर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरमचा धमाका बॉल सीमा पार षटकार. इथे मात्र नो बॉल आला. त्यावरती 5 धावा वसूल केल्या आणि मोमेंटम आता शिफ्ट होईल का हे देखील आपल्याला पाहायचं होतं. आणि इथे षटकार आलाय. धावफलक 13 धावा धावफलकावरती जोडले गेले. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर गोवे संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार. कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. खरं तर हर्षद 11 जय पारदेव गोवे हा संघ तुम्हाला पार मिळेल टीम मीटिंग घेत असताना. आणि खरं तर सरवलीचे उद्योजक समाजसेवक हर्षदजी चौधरी साहेब यांनी हा संघ बांधला आणि तो संघ आता टीम मीटिंग घेत असताना ओमसाई MTC लाईव्ह याच कार्यासाठी तर ते जाणले जातात. कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला हवं ज्याने मात्र हे क्षणचित्र देखील आता कव्हर केलं. आणि त्या मोजकी काय अक्षयजी म्हात्रे असतील त्यानंतर कुणालजी म्हात्रे असतील आणि त्यांची वाहिनी तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यावरती पार मिळेल. धावफलक 13 धावा. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला. अरम आणि त्याच्या साथी फैजल ही जोडी तुम्हाला पार मिळेल. एक चौकार तर एक षटकार आता वसूल करत असताना अरबला तुम्ही पाहताय 2 चेंडू सलग 3 चेंडू इथे मात्र बीट झाला होता. बॅट्समन अरम असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवरती आता गोरेगाव संघ जरूर पार मिळेल परंतु मध्याच्या मध्ये सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके वसूल करत असताना धावफलक 13 धावा. षटक क्रमांक दुसरं. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय. बराच काळ शांत होता आणि आता तुम्ही पाहताय अखेर फैजलच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती करतोय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. तर आता फैजल देखील सांगतोय का सोचत आहे
नाही लोटेंगे आणि इथे त्याच्या बाट पण षटकार आलाय. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. एकोणाबीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रभात शिलार आहेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं घेऊन आणि षटकार ठोकला. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉटम पार्टच्या बदनात वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी करत असताना पहिल्या बरोबरीत जरी षटकार ठोकलाय परंतु आम्ही सांगत असतो ना पहिल्या बरोबरीत चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आता त्याचाच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात देत असताना हा दुसरा बॉल डॉट फेकेल गोलंदाज प्रभात शेलार त्याच्या माध्यमातून. धावफलक टीमची टोटल 19 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 74 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये होते. खोदून काढण्याचा प्रयत्न खोलात टाकला चेंडू ऑन साइडला वळवला दरम्यान एक चेक सिंगल इथे मिळतीये आणि धावफलक देखील आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना खरं तर गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्या संघाला नेहमीच ज्यांचं आपण पाहतोय मोलाचं सहकार्य असतं पाठबळ असतं त्या संघाच्या मागे जे नेहमीच मेहनत घेत असतात असे आमचे शहबाज चाचा बुबेरे आणि अखिलबाई बुबेरे यांचंही कौतुक व्हायला हवं. गोरदा सज्ज होतोय. फुलटॉस होता ऑन साइडला खेळलाय मडबी घेतला डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले झेल तिथे निसटला आणि अखेर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मात्र चौकार गेला ना परंतु मी त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल कारण त्याने प्रयत्न भरपूर चांगले केले. राजू तरे यांना तुम्ही पाहताय खरं तर अनुभवी खेळाडू होते. डीप मध्ये बॉल लढवण्याचा प्रयत्न त्याने भरपूर चांगला केला त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला बा. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये मिश्रण चेंज होतं पेस तुम्हाला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय फिरकी इथे मात्र पाहायला मिळाली आणि बॉल मात्र निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत धावफलक 24 धावा. शेवटचा बॉल 1 टू गो. बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न बॉल मात्र डीप मध्ये चालला एक सिंगल तरी एकवटली आणि आता सिंगल वरती थांबावं लागेल आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 25 आकड्यावरती. आतापर्यंत मी म्हणेन जबरदस्त धावा खर्च केला 12 धावा इथे मात्र खर्च केल्या गोलंदाज प्रभातच्या माध्यमातून आणि आता समीकरण उरलंय येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक 49 धावांची गरज. दोन्ही बॅटर करतील कारण दोन्ही बॅटर आता मैदानावरती सेट झालेत. या मॅच मध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल दोन्ही संघाला कारण इथून मात्र आपण जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा घरच्या मैदानावरती RK11 तुम्ही पाहता संघ खेळतोय मैदानावरती गोरेगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकता अविनाश तरे यांची आर्मी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर क्रिकेट विश्वातील मोठी नावं तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना जरूर दिसतात. एका बाजूला साई मसने तर दुसऱ्या बाजूला अरम बुबेरे असंच बनावं लागेल या मॅच मध्ये कारण टॉस जिंकल्यानंतर मी म्हणेन बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम शेलू संघाला आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षणासाठी टीम गोरेगाव संघाला घरच्या मैदानावरती खेळत असताना कारण ज्या प्रकारे मैदानाच्या मध्ये गोरेगाव संघ खेळतोय मैदानाच्या चौफेर बाजूला मैदानाचा आढावा त्यांना माहिती आहे मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये सकाळी ठीक 6 वाजता याच मैदानावरती गोरेगाव संघ तुम्हाला प्रॅक्टिस करताना दिसेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील याच मैदानावरती सराव गोरेगाव संघ करतोय त्यामुळे या मैदानाचा आढावा लेखाजोखा काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तरी देखील आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपात तब्बल 10 धावा आपण पाहिल्या 2 वेळा बॉल मात्र डिसटला त्यावेळेस मात्र 10 धावा तिथे वसूल केल्या टीम शेलू संघाच्या माध्यमातून आणि आता त्या 10 धावा इथून मात्र किती महागात पडतायत टीम गोरेगाव संघाला हे देखील पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला एक चेंडूवरती 5 धावा गोरेगाव टीमने देखील वसूल केल्यात टीम शेलूच्या विरोधात. ऑन साइडला खेळलाय रोहन आलेत गोलंदाजी मार्क पडते आणि रोहनचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अरम त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार. नो बॉल वरती षटकार ठोकलाय अरमनं आणि आता अरमनं वातावरण केलंय गरम कारण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर वसूल करत असताना 7 धावा धावफलकावरती जोडले जातील. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता आतापर्यंत 32 धावा 32. सुस्वागतम 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 या स्पर्धेचे शिल्पकार 32 धावा आहेत फैजल
धावफलक टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 मध्ये 49ची गरज होती, 7 धावा इथे एकपटल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 42ची गरज आहे. गोरदा सज्ज होतोय. फोटोस होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव इथे एकपटली गेली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार शहबाज बुबेरे यांचे थोरले चिरंजीव खरं तर शुभमभाई बुबेरे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अरम बुबेरे खेळतात. चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला या मॅच मध्ये. सुभानभाई यांचं आगमन झाले. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सुभानभाई आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर कालच्या रात्रीमध्ये भरपूर पारितोषिके सुभानभाईने देखील लावले होते. इथे देखील गोल गिरकी घेतली आहे असं वाटलं होतं. इथे मात्र फैजलला की हा चेंडू इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर आहे, परंतु पंचाकडे आशाभूत नजरेने त्यांनी पाहिले, परंतु अंपायर सांगतात डॉट बॉल. कारण लेग स्टिकच्या बाहेर वरतून हा चेंडू मात्र निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन गोरदात रोहनला तुम्ही पाहता. रोहन शेलार सज्ज होतं पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुटोस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं पार मिळतो. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटली गेली. खरं तर फुलटॉस बॉल होता, बेजबंद होती, दोन्ही हाताला स्वीकारायची होती, परंतु नाही जमलं फैसलला. दरम्यान पुन्हा एकदा इथे एक सिंगल धाव एकपटली जाते. परंतु आता सिंगल डबलने काम चालला नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅच मध्ये. तर इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावे लागतील या मॅच मध्ये, कारण बाईकने प्रवास करून आता जमणार नाहीये. धावफलक 34. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. रोहन शेलार ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्स स्वीट चौकारावरती आदळलाय आणि बॉलने केलं मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर. षटकार. ज्या वेळेस 2 पावलं मागे जातो ना, त्यावेळेस तो घाबरलेला नसतो. त्याची तयारी झालेली असते उंच झेप घेण्याची, आणि आता ती तयारी झाली आहे की काय. मैदानाच्या मध्ये अरम त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने वसूल केला. बॅटची कडा आहे. स्कोअर लेगला बॉल चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बाराच्या वेगाने पोहोचलाय. झपाट्यानं बॉल लावून थोडी फेक करेल. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. षटकारानंतर इथे मात्र सिंगल धाव वसूल करत असताना 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय आता मैदानाच्या मध्ये अरमला तुम्ही पाहताय, त्याच्या साथीनं फैजलला तुम्ही पाहताय. फैजलला माहिती आहे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय अरम, त्यामुळेच की काय आता त्याला स्ट्राईक देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल इथे एकपडली आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक तुम्ही पाहताय 41 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची टोटल 41. षटक क्रमांक 3 आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तोच पण आपण रेडी राहा पाणी न्यायसाठी. चॉक करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 42. बरेचसे प्रेक्षक आता जोडले गेलेत या मैदानावरती. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज पूर्ण गोरेगाव पुन्हा एकदा या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण घरच्या मैदानावरती मॅच आणि घरचा संघ मैदानावरती खेळतोय, त्यामुळे भरपूर प्रेक्षक वर्ग आता इथे मात्र दाखल झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शशक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. शशक ठेवलाय उमर 11 संघानी मानाचा. शशक ठेवलाय उमर 11
थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधलं जातं असे आमचे अनस शेख किंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. खरं तर भरपूर चांगली लेखणी त्यांची तुम्हाला पार मिळेल. स्कोररच्या भूमिकेत आहेत ज्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड सजवलं जातं. त्यामुळे सिंग इज किंग. खरं तर अनस तुमचं आम्ही कौतुक करू आणि आभार देखील व्यक्त करू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अविनाश. 28 धावांची गरज या मॅचमध्ये. 12 मध्ये 28 आता इथून मात्र बडवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण गोरेगाव टीमचा खेळ जरूर पाहिला परंतु थोडेसे नाराज होते सर्व खेळाडू. परंतु शहबाज चाचा आणि अखिलबाईंनी सांगितलंय हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडले म्हणून हार तू मानू नको. मार्ग खरतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून तू थांबून राहू नको. संपळे सगळं असेल वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील तू आशा फक्त सोडू नको. आणि आता त्याच अशा अपेक्षाने पुन्हा एकदा गोरेगाव संघ मैदानामध्ये उतरलाय आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली बॅटिंग मैदानामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण नेहमीच आम्ही म्हणत असतो खरं तर शहबाजाच्या बुबेरे जे मात्र या गोरेगाव टीमचे चालते फिरते विद्यापीठ आहेत. परंतु ज्यावेळेस सामना संपन्न होईल ना त्यावेळेस शहबाज काका या व्यासपीठावरती येतील या शंका नाही. परंतु ज्यापर्यंत सामना मैदानावरती रंगतोय ना ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसतील. खरं तर मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही दिसतील. कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक 28 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी बार्कवरती राईट मोर द विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला घेतलाय फटका चांगला डीप मध्ये खेळाडू क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतोय. निहाल होते डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. गणेश होते ज्यांनी मात्र बॉल अडवल्या आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवल्या. प्रभात आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. प्रभात शेलारला तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरवरती 2 धाबा त्याच्या अगेन्स्ट वसूल जरूर केल्या. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती जरूर इथे मात्र 2 धाबा एकपटल्या परंतु पुढच्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला या मॅच मध्ये. षटक क्रमांक तुम्ही पाहताय खरं तर 4थं पाहायला मिळेल. सांघिक कोट्यात 4थं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रभात शेलार आले. प्रभात शेलारचा हा वार तुम्ही पाहिला जिथे मात्र 2 बॉलवरती 2 धाबा त्याने खर्च केल्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 26 धाबांची गरज. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता ज्याने मात्र एक चांगला झेल स्वीकारला आणि अखेर आता इथे मात्र वाघाचे शिकार मैदानात होत असताना फर्नस बाद. जरी इथे मात्र अरम बाद झालाय परंतु 15 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 31 धावांची खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या अरम बुबेरेसाठी. का बॅटिंग केली. 9 बॉलचा खेळ शिल्लक 26 धावांची गरज या मॅच मध्ये. 3 चेंडू आता भरपूर महत्वाचे असतील या मॅच मध्ये. आता कशा प्रकारचे बॅटिंग करतील नवीन खेळाडू यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कामिल आता मैदानाच्या आत दाखल झालाय. कशा प्रकारची बॅटिंग तो करणार आहे यावरती साऱ्याचं लक्ष लागलंय. कारण आज मोहम्मदनं पुन्हा एकदा नाराज केलं या मॅच मध्ये देखील. कारण मोहम्मद एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो गोरेगाव टीमसाठी नेहमीच खेळत आला आणि आज भरपूर अशा अपेक्षा त्याच्याकडनं होत्या या मॅच मध्ये परंतु तो शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. मी म्हणेन अरमच्या माध्यमातून. काल देखील असाच अरम बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर संघ गोरेगाव थोडस बॅकफुटवरती पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतोय. प्रभातला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. समोर कामिल. इथे फटका चांगला आहे का पाहावं लागेल. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. अजून एक तिथे झेल टिपला आणि आता अखेर कामिलला देखील मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. डीजे एमएस यासाठी जर ओळखले जातात कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एमआर आता दाखल झालेत. या स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती खरं तर आपण पाहतोय शहबाज चाचा यांची स्पर्धा आहे परंतु पडद्यामागचे हिरो कोण असेल तर ते एमआर बुबेर आहेत. कारण संघ बांधण्यापासून आपण पाहतोय ज्यांचं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये.
चांगला फटका ऑन साइडला बळबळला बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न झाला नाही 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल आणि आता प्रचंड वेगानं 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या खरं तर 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे 24 धावांची गरज हा बॉल आता भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी इथून जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम गोरेगाव परंतु इथे जर चेंडू निर्धाव किंवा एखादा फरदाच बाद होतोय तर या स्पर्धेमध्ये खरं तर या बाजपते जी पकड मजबूत होती ती घट्ट आणि अजून घट्ट करेल टीम JK शेलू गोरदा सज्ज होतोय शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसतोय परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये खरं तर 74 धावांचं लक्ष होतं अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक 23 धावांची गरज या मॅच मध्ये अहमर दाखल झालेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र तुम्ही पाहताय षटक क्रमांक 14 संपन्न झालाय आणि सामना आता येऊन ठेपलाय शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची गरज अहमर बुबरे यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो खरं तर ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सजली आहे कारण मैदानावरती आपण पाहतोय ते दाखल जरूर झालेत परंतु स्पर्धा घडवण्यामागे त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा मग संघ बांधण्यापासून आपण पाहतोय त्यानंतर पूर्ण आयोजन असेल नियोजन असेल त्यांचं कार्य भरपूर दमदार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची गरज काहीशी चर्चा आता दोन्ही खेळाडू करत असताना आज फैजलला मैदानावरती करून दाखवायचा अभि नाही तो फिर कभी नाही परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ JK शेलू त्यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये का बॅटिंग केली आज गणेशच्या साथीला आपण पाहिलं खरं तर साई मस्तेला आपण पाहिलं साईच्या साथीला आपण पाहतोय सलामीला गेलेला बॅटर आपण पाहिला पहिल्या डावामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली रोहन शिलार पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय स्कोअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फैजलच्या बॅटचा धमाका षटका चेंडू मध्ये गरज होती 23 धावांची पहिल्या बॉलवरती स्वागत केले साई मस्तेचं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल केलाय आणि म्हणून तर म्हटलं जातं रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते म्हणा आज जिंकण्याची आशा असावी नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते वेळ कधी कशी कोणाची येईल काही सांगू शकत नाहीयेत कारण रामाला देखील रात्री इथे मात्र राज्य मिळणार होते परंतु सकाळी वनवास मिळाला होता परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग करतोय फैजल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न बॉल चला ऑन साइडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल नाही थांबणार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे चौकार येतोय पहिल्या बॉलवरती ताकद या बॉलवरती नजाकत बॉल सीमा पार 6 चेंडूमध्ये गरज होती इथे मात्र 23 धावांची 2 बॉलवरती 10 धावा वसूल करतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक 13ची गरज मच का बॅटिंग करतोय फैजलचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये आणि इथे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना 61 धावा धावफलकावरती जोडले गेला 4 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 13 धावांची गरज चांगली बॅटिंग करतोय आज गोरेगावकरांचा विश्वास जपायचा याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता फैजल शेख सांगतोय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये गोलंदाज साईवरती विश्वास दाखवलाय परंतु आतापर्यंत त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये होत नाहीये कारण म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता भरोसा इथे दाखवलाय साईवरती परंतु आतापर्यंत मी म्हणेन तुटून पडलाय मैदानावरती फैजल त्याच्या बॅट बद्दल आपण पाहिला 2 षटकार एक चौकार वसूल केलाय आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे 7 धावांची गरज या मैदानावरती म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत
जर मैदानाच्या आतमध्ये केली तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. सिंगल इथे एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी फरंद झालाय बाद. इथून मात्र एमरला मैदान सोडावं लागेल. परंतु समीकरण तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली गेली. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 6 धाबांची गरज. कालच्या रात्रीमध्ये देखील सांगितलं होतं 6 चेंडूमध्ये 20 धाबा गोरेगाव संघ चेस करू शकतो. परंतु 6 चेंडूमध्ये 6 धाबा थोडस जड जाऊ शकतो. परंतु आज या मैदानावरती आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 23 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल 6 धाबांची गरज. फैसलच्या एका षटकारासाठी कौनेन बुबेरे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. या मॅच मध्ये आता कॅश प्राइज लावण्यात आलाय. सामना जर आवडला असेल दोन्ही संघासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. शेवटचे 2 बॉल 6 धाबांची गरज. दबाव आहे दबाव आहे दबाव आहे. साई मस्तीला तुम्ही पाहताय. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. आणि मैदानावरती तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉल 6 ची गरज. ऑन साइडला खेचलाय. फटका पाहावा लागेल फसलाय की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच ड्रॉप दरम्यान 2 धाबा इथे देखील एक पट जातील. डीप मध्ये 12च्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला होत्या आणि एन मोकाच्या निर्णयाक्षणी इथे मात्र जेल सुटलाय. ही कॅच सुटले की मॅच सुटले हे देखील पाहावं लागेल. साई मस्तीने भरपूर चांगली गोलंदाजी केली या चेंडूवरती. परंतु म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते तीच साथ आता इथे मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे. परंतु इथे साथ इथे मात्र लाभली नाही आहे. शेवटचा 1 बॉल 4 धाबाची गरज आहे. या मैदानावरती तुम्ही पाहता आता धाबे दणाणले असतील दोन्ही टीमचे. कारण तुम्ही पाहताय समीकरण सामना होता कुठे सामना आला कुठे. 6 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज असताना हा सामना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल 4 धाबांची गरज. शहबाजच्या बोबेरे यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर आता मुख्य व्यासपीठाच्या समोर शेवटचा बॉल ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस ते मुख्य व्यासपीठावरती येतील या शंकात नाहीये. 1 बॉल 4 धाबांची गरज. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या या शेवटच्या बॉल साठी. मोठा फटका खेचलाय आणि बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे षटकार वसूल केलाय आणि यावेळेस इथे मात्र सांगितलंय फैजल शेखनं एक दिवस जरी खेळ माझा चांगला नाही झाला तरी मी इथे मात्र कमकुवत नाहीये. आणि आज मात्र 6 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज असताना हा सामना जिंकलाय टीम RK11 गोरेगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम JK शेलू आपलं देखील कौतुक. आपण देखील चांगलं खेळलात. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोड गोड कौतुक आणि पुढील टुर्नामेंटसाठी आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला प्रेक्षक आपण बाहेर या. गोरेगाव टीमचे प्रेक्षक छोटे छोटे खेळाडू आपण लगेच मैदान सोडा. मी आधीच म्हटलं होतं खरं तर झेल तिथे निसटला त्यानंतर षटकार देखील हरकत नाहीये. अविनाश तरे चांगला खेळलात तुम्ही. पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. चला लगेच मैदान सोडा. टीम गोरेगावचे काही खेळाडू आहेत त्यानंतर प्रेक्षक वर्ग आपणासपर्यंत आपण